स्टार्ट. नमस्कार. अ, मुकेश रमेश मोरे सर यांची भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा पूर्व विभाग शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि अतिशय सोज्वळ मनमिळावू आणि साधेसुधे व्यक्तिमत्व मोरे सरचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर मोरे सर, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. सर, एक जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि एक तोलामोलाचं पद आपल्याला मिळालेलं आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव होतोय, आपल्याला एक कौतुकाची थाप मिळते. सर, या जिल्हाध्यक्षपदी आपली निवड कशी झाली, थोडक्यात काय सांगा? नक्कीच. जय श्रीराम. ही जी निवड आहे माझी, मला मागच्या वेळेस माझ्याकडे भाजपा शिक्षक आघाडी जिल्हा उपाध्यक्षपद होतं. ते मी सफलपणाने आणि योग्य पद्धतीने पार पाडलं. त्याचप्रमाणे मी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो. पक्षाचं एकनिष्ठतेने काम केलं. शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवल्या. ज्या काही शिक्षकांच्या BLOs असतील किंवा मेडिकल बिलं असतील, त्या समस्या मी शिक्षकांच्या योग्य रीतीने पक्षाच्या मार्फत सोडवलेल्या आहेत. त्यामुळे मला पक्षाने ही एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. या जबाबदारीचं सर्व श्रेय मी प्रथमतः आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे जे आपले प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, आदरणीय श्री गिरीश भाऊ महाजन, संजीव सावकारे, लक्षाताई खडसे. एक चांगलं तोलामोलाचं पद आपल्याला मिळालेलं आहे. जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावरती आली. आपण याच्या आधी जे पक्षाशी एकनिष्ठ राहून आपण शिक्षकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत, त्यांच्या समस्याचं निराकरण केलेलं आहे. त्यांना एक आत्मिक समाधान कसं होईल, त्यांना दिलासा कसा मिळेल, याच्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलेला आहात आणि पक्षाने याची दखल घेऊन आपली या ठिकाणी निवड केलेली आहे, असं मी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो. सर, ही जी निवड झालेली आहे, एक चांगल्या प्रकारची जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. या निवडीच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे सर, काय सांगणार? प्रथमतः तर मी शिक्षकांच्या बाजूनं जे काही शिक्षकांची समस्या असेल त्या शासनाकडे पोहोचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन आणि शिक्षकांना योग्य न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन या निवडीमधून. आणि विद्यार्थ्यांचं हितही जोपासेल. विद्यार्थ्यांच्या ज्या काही शासनातून स्कीम आलेल्या आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये होत आहे की नाही होत आहे त्याची जातीने दखल घेईल. सर, शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं आणि शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. आपण शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष पदावरती आपली वर्णी लागलेली आहे. आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे आणि एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते. या निवडीच्या माध्यमातून आपण शिक्षक वृंद आणि समाज यांना काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगा? बस, शिक्षकांना मी एकच सांगेल का वरत्र आपलं काम जे आहे आपण ते योग्य रीतीने करत राहा आणि काही अडचणी असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहोचवा. मी नक्कीच सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन. आणि हे जे मला पद मिळालेलं आहे या पदासाठी प्रथमतः मी पक्षाचे आभार मानतो आणि या पदासाठी मला माझे आई-वडील, त्याचप्रमाणे माझे राजकीय गुरु आदरणीय श्री किरण भाऊ कोलते नगरसेवक आणि पूर्ण समाज बांधव, माझा मित्रपरिवार यांच्यापुढेच मी हे एवढं मोठं पद मला मिळालं आहे आणि शक्य झालं आहे. प्रथमतः मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. मोरे सर, अजून एक महत्त्वाचं की डॉक्टर B.R. आंबेडकर से दी इम्पॉर्टंट स्टेटमेंट टीच मीडिया अँड नेक्स्ट स्ट्रगल, शिका, संघटित आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगत बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि आपण शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे. एक चांगल्या प्रकारचं आपल्यावरती एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे आणि जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावरती आली आहे. ही जी तोलामोलाचं पद आपल्याला मिळालेलं आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? प्रथमतः त्याचं श्रेय मी पक्ष आणि माझे जे राजकीय गुरु आहेत आदरणीय श्री किरण भाऊ कोलते नगरसेवक तथा ते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुद्धा आहे, हे परिपूर्ण श्रेय मी त्यांना देईन. हे होते मोरे सर, मुकेश रमेश मोरे, आणि त्यांची जळगाव जिल्हा पूर्व शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारे एक नवउमद आणि एक चांगल्या प्रकारचं प्रखर असं व्यक्तिमत्व या जळगावला लाभलेलं आहे, जळगाव जिल्ह्याला लाभलेलं आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी,
उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी मोरे सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या T24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भव्य वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, T24 नॅशनल न्यूज.